महानगरपालिका निवडणूक आणि सतरंजी उचलणारा कार्यकर्ता. राजकारणातील उपेक्षित सत्य. भारतीय राजकारणात एक कटू वास्तव आता कुणालाच नाकारता येत नाही. सत्ता असो वा विरोध, पक्ष बदलले तरी राजकीय गणित मात्र तेच आहे. उमेदवारी मिळते ती आर्थिक दृष्ट्या सक्षम, प्रभावशाली आणि बाहेरून आलेल्या व्यक्तींना, आणि बाजूला पडतो तो कार्यकर्ता, जो वर्षानुवर्षे सतरंजी उचलतो, झेंडे लावतो, घोषणा देतो, मतदारांच्या दारात उभा राहतो. आगामी महानगरपालिका निवडणुका हे या वास्तवाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. आज सत्ता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे भारतीय जनता पार्टी. आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी हा अनेकांसाठी सत्ता मिळवण्याचा सोपा मार्ग ठरत आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अपक्ष, समाजसेवक, उद्योजक, कंत्राटदार, राजकारणाशी फारसा संबंध नसलेले आर्थिक दृष्ट्या सक्षम चेहरे हे सर्व भाजपामध्ये प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. आणि प्रश्न इथेच निर्माण होतो, पक्ष झुकते माप कुणाला देतो? निष्ठेला की निधीला? संघर्षाला की संपर्कांना? महानगरपालिका निवडणूक आज व्यवहाराचे केंद्र बनली आहे. हे कटू सत्य आहे. महानगरपालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था राहिलेली नाही. ती आज हजारो कोटींच्या विकास निधीचे केंद्र, कंत्राटी राजकारणाची प्रयोगशाळा आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांची ट्रायल रन. म्हणूनच नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी ही आता निष्ठेचा नव्हे तर व्यवहाराचा विषय बनली आहे. ज्यांच्याकडे पैसा, नेटवर्क आणि माध्यमांपर्यंत पोहोच आहे तो विजयी चेहरा ठरतो. सामान्य कार्यकर्ता यात बळी ठरतोय. या सगळ्या गणितात सामान्य कार्यकर्ता कुठे आहे? तो 5-5 निवडणुका हरलेल्या उमेदवारासाठी जीव तोडून काम करतो, रस्त्यावर उतरून आंदोलन करतो, पक्षासाठी कुटुंब, व्यवसाय, वेळ सगळं बाजूला ठेवतो. पण उमेदवारीच्या वेळी त्याला सांगितलं जातं, पक्षहितासाठी यावेळी माघार घ्या. हा उमेदवार जिंकू शकतो, पक्षाला निधीची गरज आहे आणि तो पुन्हा सतरंजी उचलायला मोकळा. काँग्रेसही वेगळे नाही. हा दोष केवळ भाजपापुरता मर्यादित नाही. विरोधी पक्ष काँग्रेसमध्येही बाहेरून आलेल्या धनाढ्य नेत्यांना थेट तिकीट, स्थानिक कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करा असा सल्ला. हे चित्र नवीन नाही. फरक इतकाच, भाजपकडे सत्ता असल्याने तिथे गर्दी अधिक आहे आणि काँग्रेसमध्ये असंतोष अधिक उघडपणे दिसतो. याचे परिणाम काय? या प्रवृत्तीचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळतो, पक्षाशी निष्ठा कमी होते, अंतर्गत बंडखोरी वाढते, पैसा म्हणजेच राजकारण हा संदेश तळागाळात जातो आणि सर्वात धोकादायक म्हणजे लोकशाहीचा आत्मा कमजोर होतो. सत्ता टिकवण्याची घाई की संघटना विसरलेली? प्रश्न स्पष्ट आहे. सत्ता टिकवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनाच गमावत आहे का? आज जिंकणारी उमेदवारी उद्या पक्षासाठी ओझं ठरणार नाही ना? संघटना कमकुवत किंवा केवळ चेहऱ्यांवर निवडणूक लढवता येईल का? महापालिका निवडणूक ही फक्त स्थानिक सत्ता नाही, ती पक्षाच्या भविष्यासाठीचा आरसा आहे. शेवटचा सवाल हाच आहे, जर प्रत्येक निवडणुकीत सतरंजी उचलणारा कार्यकर्ता उपेक्षितच राहणार असेल तर उद्या झेंडे उचलायला कुणी उरणार का? कारण पैसा निवडणूक जिंकू शकतो, पण पक्ष जिवंत ठेवतो तो कार्यकर्ता. आणि हा सत्याचा आवाज महानगरपालिका निवडणुकीच्या गदारोळात दडपला जाणार की ऐकला जाणार हे येणारा काळच ठरवेल.